नमस्कार. जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्र हो, सध्या जी काही होऊ घातलेली महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची आहे, त्याची जी काही हालचाली आहेत जवळपास म्हणजे एकदम फास्टमध्ये सुरू आहेत. एक सकाळ पेपरमध्ये जे काही कात्रण आलं होतं मित्रांनो, आज त्या कात्रणासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. आपला जो चॅनल आहे बीजे अकॅडमी, या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत म्हणजे अशाच पद्धतीची गव्हर्नमेंट नोकरी किंवा पोलीस भरती संदर्भ वगैरे जे काय असेल, म्हणजे त्यांचे जी-आर असेल, काही कात्रण असतील, त्याबद्दल मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. त्यामुळे जर आपल्या चॅनल कोणी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला ऑन करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, आपण जास्त वेळ घेणार नाही कारण की कात्रण थोडंसं मोठं आहे. याच्यामध्ये आपल्याला म्हणजे समजून घेण्यासाठी थोडंसं वेळ लागणार आहे मित्रांनो. चला, आता पहा इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी. ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती मंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव सादर. बंदोबस्त आणि तपास कार्यामुळे पोलिसांना करावी लागते 12 तासाची जी काही ड्युटी. म्हणजे आता सध्या जेवढे पण आता महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत त्यांना सध्या 12 तासाची ड्युटी करावी लागते. कारण की वाढता ताण आणि जी काही वाढती लोकसंख्या आहे त्यामुळं जवळपास जेवढे पण महाराष्ट्रामध्ये आता पोलीस भरती झालेले आहेत त्यांना सध्या सगळ्यांनाच 12 तास ड्युटी करावी लागते मित्रांनो. आता हे जे काही कात्रण आहे सोलापूर बघा, राज्यातील 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंतच्या पोलीस अंमलदारांच्या रिक्त पदांची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथकाच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने संकलित केली आहे. तर पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरुवात होणार असून सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्याची जी लोकसंख्या वाढली, शहरांचा जो विस्तार झाला आहे, गुन्ह्यांचे स्वरूप आणि गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले. या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांनी नव्या पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केले आहे. मात्र अजूनही त्या संदर्भातील निर्णय झालेला नाही. दुसरीकडे सण, उत्सव, आरक्षणासह विविध मुद्द्यावरून होणाऱ्या आंदोलनामध्ये देखील वाढ झाली. या पार्श्वभूमीवर हेड कॉन्स्टेबल व अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा जो तपास आहे तो वेळेत करण्यास अडचणी येत असल्याचे अनुभव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळकडे कथन केले. सण उत्सव, मंत्र्यांचे दौरे आणि कमी मनुष्यबळात अनेक गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी यामुळे अंमलदारांना 8 तासांऐवजी 10 ते 12 तासांची ड्युटी करावी लागते, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीचे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. तर मित्रांनो, पोलीस भरती जी काही होऊ घातलेली आहे ती एकदम म्हणजे असं लांब सुद्धा नाही राहिलेली. आता सध्या जुलै महिना चालू आहे मित्रांनो. जुलैपासून जर विचार करायला गेला, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 3 महिने राहिलेले आहेत फॉर्म भरायला. आणि एक वेळा जर भरती सुटली तर मित्रांनो ती संपल्याशिवाय राहणार नाही. कारण की तुम्हाला जर वाटत असेल की बाबा अजून खूप वेळ आहे, भरपूर वेळ आहे, तर मित्रांनो आतापासून तुम्ही सिरियस जर झाला तरच तुमची एक जागा फिक्स होईल. कारण की जोपर्यंत तुम्ही सिरियस नाहीये आणि सातत्य जे काही तुमचं जे कंटिन्युटी असते ना, ते कंपल्सरी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. आता पुढे काय म्हणले, एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. हे आता गेल्या वर्षी पण होतं सेमच. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरती बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार देखील असणार आहे. दरवर्षी सरासरी 5% पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात. याशिवाय स्वेच्छानिवृत्त, काहींचा अपघाती मृत्यू, हे असे पण मित्रांनो याच्यामध्ये असतात. त्यामुळं जवळपास पोलीस दलामध्ये 10,000 जागा म्हणजे फिक्स होणारच आहेत. त्यामुळे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंत पोलिसांची जी काही सुमारे 10,000 पदे रिक्त होतात. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आगामी भरतीत उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज मित्रांनो, एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. अर्जाचे शुल्क ₹1,000 असणार आहे म्हणतात. तर मित्रांनो, सगळ्या गोष्टी झाल्या, पण याच्यात जे काही अर्जाचं शुल्क आहे जवळपास भरमसाठ वाढलेलं आहे. अर्जाचं शुल्क 1,000, कारण की जवळपास 300-350 जे शुल्क होतं सुरुवातीला, आता दिवसेंदिवस तो शुल्क वाढत वाढत 1,000वर आलेला आहे. 200हून अधिक पोलीस नव्या ठाण्यांचे प्रस्ताव. त्यामुळं जे पण काही पोलीस भरतीमध्ये नवीन उमेदवार येऊ इच्छितात त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये 200हून अधिक पोलीस नव्या ठाण्यांचे प्रस्ताव आहे सध्या. कारण की ते कोणत्याही क्षणी प्रस्ताव मंजुरीसाठी म्हणजे सादर केल्यावर ते मंजूर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं आपली जी काही प्रॅक्टिस आहे, आपलं जे तुम्ही आता सध्या कोणत्याही परिस्थितीत ग्राउंड म्हणा किंवा अभ्यास म्हणा जे करत आहे मित्रांनो, ते तुमचं कंपल्सरी तुम्हाला चालू ठेवणं हे गरजेचं आहे. कारण की कधीही ॲड पडू शकते. सोलापूर ग्रामीणमध्ये 7 व शहरात 1 नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव. आता पहा, सोलापूर ग्रामीणमध्ये 7 व शहरात 1 नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव. असं म्हणून सोलापूर जिल्ह्यासाठी टोटल 8 म्हणजे नवीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आहे मित्रांनो.
गृह विभागाला सादर करण्यात आला आहे, असा जो ठराव झाला होता त्यांचा तो. याशिवाय राज्यभरातून सुमारे 200 नव्या पोलीस ठाण्याचे प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आले आहेत, मात्र त्यावर निर्णय झालेला नाहीये. दुसरीकडे कॉन्स्टेबलला गुन्ह्यांच्या तपासाचे काम देण्याचा निर्णय झाला, तत्पूर्वी त्यांचे प्रशिक्षण होईल असे गृह विभागाने जाहीर केले. मात्र त्यानुसार कार्यवाही सुरू झाली नसल्याने उपलब्ध अंमलदारावर दरमहा सरासरी 15 तरी गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी येत असल्याची स्थिती आहे मित्रांनो सध्या. अशा पद्धतीनं जे काही 2025ला महाराष्ट्र पोलीस भरती होऊ घातलेली आहे मित्रांनो, ते एकदम म्हणजे फास्टमध्ये प्रोसिजर कंप्लीट होणारच आहे, कारण की पावसाळा संपल्या त्यांनी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जर का तुम्हाला म्हणजे कोणत्याही गोष्टी पोलीस भरती संदर्भात म्हणजे आता तुम्ही जर विचार करत असाल मित्रांनो, फिजिकल संदर्भात किंवा म्हणजे तुम्हाला डाएट काय पाहिजे आहे, नंतर ज्या पण काही गोष्टी आहेत 1600 मीटर म्हणा, 100 मीटर म्हणा, गोळाफेक म्हणा, हे फिजिकलच्या ज्या गोष्टी आहेत, याबद्दल जरी तुम्हाला काही शंका असतील, काही अडचण असतील, तर तुम्ही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाकू शकता मित्रांनो. त्याबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा रिप्लाय, त्याचं उत्तर दिलं जाईल. तसंच जर अभ्यासासंदर्भात जर तुम्हाला काही अडचण येत असेल, त्यासाठी आपल्या म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. बाकी व्हिडिओ आपला म्हणजे मित्रापर्यंत शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचा बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो. जय महाराष्ट्र.